गुन्हेगार टोळ्यांवर पोलिसांचा वज्रप्रहार, 2 टोळ्या तडीपार. जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कडक भूमिका घेत सांगली पोलिसांनी कुंडल आणि ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील 2 टोळ्यांवर तडीपारीची कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991च्या कलम 55 अंतर्गत आदेश पारित करून कुंडल हद्दीतील प्रदीप वीरसिंग जाधव टोळीला 2 वर्षासाठी तर ईश्वरपूर हद्दीतील आकाश हनुमंत पाटील टोळीला 3 महिन्यांसाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. कुंडल पोलीस ठाणे हद्दीतील प्रदीप जाधव, ओंकार बोडरे आणि संदीप जाधव या टोळीविरुद्ध बलात्कार, गंभीर मारहाण, वाहन चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाईमुळे कुंडल पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. तसेच ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील आकाश पाटील, स्वागत शिंदे, अक्षय मोरे, आशिष पाटील आणि समीर खानजादे या टोळीविरुद्ध अल्पवयीन मुलीचे अपहरण, मारहाण, जीवे मारण्याची धमकी, गंभीर दुखापत आणि बेकायदेशीर दारू बाळगल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या विरोधातही तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. दोन्ही प्रस्तावांची चौकशी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. गुन्हेगारी पार्श्वभूमी, प्रतिबंधक कारवाया आणि संबंधितांच्या हालचालींचा अहवाल विचारात घेऊन सुनावणी झाल्यानंतर तडीपारीचे आदेश देण्यात आले. जिल्ह्यातील गुन्हेगार टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भविष्यातही कठोर कायदेशीर कारवाया सुरू राहतील असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.